आमच्याकडून कारवाईला फक्त स्थगिती, आमचं सर्व सैन्य अलर्टवर, दहशतवाद आणि दहशतवाद्यांचे आका सर्वांना भारत जोरदार उत्तर देणार, मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा। पाकिस्तानसोबत आता फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच चर्चा होणार, दहशतवादामुळे एक दिवस पाकिस्तानच नष्ट होणार, तर पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही, पंतप्रधान मोदींची आक्रमक भूमिका। अणुबॉम्बची ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही, दहशतवादी आणि मदत करणाऱ्यांना एकाच नजरेतून पाहिलं जाईल, पाकिस्तानला मोदींनी ठणकावलं। सिंदूर मिटवण्याची किंमत भारतीय लष्करानं वसूल केली, पंतप्रधान मोदींकडून सैन्य आणि गुप्तचर यंत्रणांना सॅल्यूट, दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी लष्कराला पूर्ण सूट, मोदींचं विधान। साथ देण्याऐवजी पाककडून हल्ल्याचा प्रयत्न, पाकिस्तानचा खरा चेहरा जगानं पाहिला, दहशतवाद्यांच्या जनाजाला पाकच्या सेनेतील मोठे अधिकारी उपस्थित होते, मोदींचा हल्लाबोल। अमेरिकेच्या मध्यस्थीनं भारत पाक युद्ध थांबलं, आम्ही आण्विक संघर्ष टाळला, युद्ध थांबवल्याचा अभिमान, डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान। युद्ध थांबवाल तरच व्यापार करू, अन्यथा व्यापार थांबवू असं दोन्ही देशांनी म्हटलं, भारत पाकमधील युद्धविरामामुळे कोट्यावधी लोकांचा जीव वाचला, ट्रम्प यांचा दावा। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर येणार, द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी मोदींकडून पुतीन यांना भारत भेटीचं आमंत्रण। भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये संवाद, शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही, पाकिस्तानची ग्वाही, दोन्ही देशांच्या डीजीएमओंची हॉटलाईनवरून बातचीत। भय बिनू होय न प्रीत, समझदार को इशारा काफी है, रामचरितमानसमधील पंक्ती म्हणत एअर मार्शल ए के भारती यांचा पाकिस्तानला इशारा। पाकिस्तानच्या आण्विक तळांवर भारतानं हल्ला केला नाही, हवाई दलाची माहिती, किराणा हिल्सवर आण्विक तळ असल्याची माहिती नाही, हवाई दलाचं स्पष्टीकरण। आण्विक तळांवरील हल्ल्यामुळेच पाकिस्तानात भूकंप होत असल्याची सोशल मीडियात चर्चा, न्यूक्लिअर रेडिएशन होण्याच्या भीतीनं अमेरिका आणि इजिप्तचं विमान पाकिस्तानात पोहोचल्याच्या पोस्ट व्हायरल। ऑपरेशन सिंदूरमध्ये इस्रोची एंट्री, पाकिस्तानच्या हालचालींवर इस्रोच्या 10 उपग्रहांची नजर। भारत कधी दहशतवाद सहन करणार नाही, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा, एस जयशंकर यांची ऑस्ट्रेलियन परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा। जम्मू काश्मीरमध्ये 150 पेक्षा जास्त दहशतवाद्यांशी संबंधितांवर कारवाई, 8 दहशतवाद्यांशी संबंधित व्यक्तींवर श्रीनगर पोलिसांकडून छापेमारी। भारतीय सैन्याने अद्दल घडवल्यानंतर पाक वटणीवर, पाक लष्कराकडून रात्री सीमेवर कोणताही गोळीबार नाही। भारताच्या हल्ल्यावेळी पाकिस्तानचा लष्कर प्रमुख आसिफ मुनीर बंकरमध्ये लपला होता, नूरखान बेसवर हल्ल्याच्या वेळी मुनीर तिथेच होता, सध्या आसिफ मुनीर रावळपिंडीच्या सेफ हाऊसमध्ये लपलाय। भारताविरोधात पाकिस्तानचा विजय झाला म्हणत पाकिस्तानात रॅलीचं आयोजन, पाकिस्तान लष्कराचा खोटा प्रोपगंडा, कराचीत निघालेल्या रॅलीत पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीही सहभागी। कोणताही भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात नाही, पत्रकाराच्या प्रश्नावर पाक आर्मीच्या अहमद चौधरीची कबुली, सोशल मीडिया आणि फेक न्यूजच्या माध्यमातून पाकचा खोटा दावा उघड। भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली देशभरातली 32 विमानतळ पुन्हा खुली, श्रीनगरचं विमानतळ उद्या उड्डाणांसाठी खुलं होणार, तर गुजरात जामनगरचं एअरपोर्ट झालं खुलं। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री सोशल मीडियावर ट्रोल, युद्धविरामानंतरही पाकने गोळीबार केल्यानं मिस्री ट्रोल, मिस्रींसह त्यांच्या मुलीलाही ट्रोल करण्याचा प्रयत्न। जम्मू काश्मीरमधील शाळा आजपासून सुरू, बॉर्डर भागातील शाळा मात्र बंद राहणार। पाकिस्तानकडून हल्ल्याच्या प्रयत्नानंतर सीमेलगतच्या भागातील परिस्थिती पूर्वपदावर, जम्मू काश्मीर पंजाबसह राजस्थान सीमेवरील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात। तुर्कीच्या सफरचंदांवर पुण्यातील व्यापाऱ्यांचा बहिष्कार, तुर्कीनं पाकला मदत केल्यामुळे पुण्यातील व्यापारी आक्रमक। जैसलमेर पासून 50 किलोमीटर लांब असलेल्या नॅशनल हायवेवर वाहनांना प्रवेशबंदी, हायवेवर बॅरिकेडिंग लावण्यात आले। देशासाठी बलिदान देणारं सैन्य आपल्यासाठी देव, अभिनेता सुनील शेट्टीकडून भावना व्यक्त, देशाची जनता पंतप्रधान मोदी आणि भारतीय लष्कराच्या पाठीशी उभी, सुनील शेट्टींची प्रतिक्रिया। आयपीएलचे उर्वरित सामने 17 मे पासून सुरू होणार, तर अंतिम सामना 3 जूनला, भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित झालेला आयपीएल पुन्हा सुरू होणार। युट्यूबर रणवीर अलाहाबादिया पाकिस्तानचा पुळका, मेरे दिल में आपके लिए नफरत नहीं, प्रिय पाकिस्तानी बंधू आणि भगिनींनो अशी पोस्ट अलाहाबादियाला नेटकऱ्यांनी केलं प्रचंड ट्रोल।
संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यास हरकत नाही, पण संरक्षण विषयावर किती चर्चा उघड करता येईल यावर मर्यादा. संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत शरद पवार यांचं मत. अजित पवारांबरोबर सत्तेत सहभागी व्हावं, शरद पवारांच्या अनेक आमदारांची भूमिका. पवारांकडे अनेक आमदारांनी भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती. दोन्ही राष्ट्रवादी अजित पवारांच्या नेतृत्वात एकत्र आल्या पाहिजेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर शरद पवार मार्गदर्शक असतील, अमोल मिटकरी यांचं वक्तव्य. राजकारणात काही होऊ शकतं, शरद पवार अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर. वाय बी चव्हाण सेंटरमध्ये सहकाराचं सक्षमीकरण आणि राज्य शासनाचं धोरण या विषयावर कार्यक्रम. पवार, फडणवीस आणि अजितदारांमधील ट्राय पार्टी अग्रीमेंट पाहावी लागेल. फडणवीस, अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर आल्याच्या प्रश्नावर राऊतांचं उत्तर. नातं संपलं सांगण्यासाठी राज ठाकरे फडणवीसांना भेटले असावे. राज ठाकरेंनी पुन्हा सुरुवात करावी. आम्ही आजही सकारात्मक. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर राऊतांचं विधान. महाराष्ट्राच्या भल्यासाठी वाद विसरणं याचा अर्थ युती करणं असा नसतो. संदीप देशपांडेंकडून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चांना बगल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीबाबत विचारणारे तुम्ही कोण? मंत्री गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांना सवाल. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक, दुपारी 12 वाजता बैठक. आज 10वीचा निकाल जाहीर होणार. दुपारी 1 वाजता 10वीचा ऑनलाईन निकाल पाहता येणार. लाडकी बहीण योजनेच्या हमीवर लाडक्या बहिणींना कर्ज देण्याचा विचार. उपमुख्यमंत्र्यांकडून सरकारची संभाव्य योजना जाहीर. झेंडावंदन करू दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळालं असं नाही. पालकमंत्री पदावरून भरत गोगावलेंचा आदिती तटकरेंना टोला. 1 मे रोजी आदिती तटकरेंच्या हस्ते रायगडमध्ये झेंडावंदन. जीएसटी विभागाकडून करदात्यांची गोपनीय माहिती लीक होते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करा, दानवेंची मागणी. जातीय जनगणनेमध्ये ओबीसींची संख्या कमी करण्यात येईल अशी अस्वस्थता समाजामध्ये. आमदार जितेंद्र आव्हाडांचं विधान. मागासवर्गीय असल्यानं आम्ही बोलायचं नाही का? शरद पवार गटाच्या अशोक सोनवणेंचा संताप. शरद पवार गटाच्या बैठकीत भाषण करू न दिल्यानं संताप. नवनीत राणांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी. हिंदू हनुमान चालीसा पडने वाली, थोडे दिन की मेहमान अशा धमक्यांचे फोन. मंत्री नरहरी झिरवाळांवर रुग्णालयात उपचार सुरू. गेल्या 8 दिवसांपासून सैफी रुग्णालयात उपचार सुरू. मंत्री झिरवाळांची तब्येत स्थिर असल्याची माहिती. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त. कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणं सोपं नव्हतं, पण हीच योग्य वेळ. विराटची प्रतिक्रिया. पनवेलमधील शेकापचे ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे, हजारो कार्यकर्त्यांसह भाजपत. भाजप नेते आशिष शेलार आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश. मंत्री गिरीश महाजन यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. महाजनांविरोधातील युट्यूबवरील 6 आक्षेपार्ह चित्रफिती तातडीने हटवण्याचे आदेश. अमेरिका चीनमधील करयुद्धाला विराम. दोन्ही देशांकडून करवाढ 90 दिवसांसाठी स्थगित. न्यायमूर्ती भूषण गवई 14 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार. न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन यांच्यानंतर न्यायमूर्ती गवई हे दुसरे दलित व्यक्ती ठरणार. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या 4,56,00,000 रुपयांच्या वसुलीच्या नोटीसला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती. व्हीसीएस बाबत नागपूर तहसीलदार यांनी बजावलेली नोटीस अवैध असल्याचा दावा. मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला आजपासून सुरुवात. 17 जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार. 11वी प्रवेश नोंदणीसाठी शेवटचे 2 दिवस उरले. सर्व शिक्षण संस्थांना प्रवेश नियंत्रण समितीच्या संकेतस्थळावर तातडीनं नोंदणी अनिवार्य. एसटी महामंडळाकडून राज्यात लवकरच नोकर भरती केली जाणार. एसटी महामंडळाचा मोठा निर्णय. राज्यात 10 ते 15,000 जागा भरण्याचा निर्णय. जिओ मार्टचा लवकरच क्यू कॉमर्समध्ये प्रवेश. ब्लिंकिट, झेप्टो, स्विगीला स्पर्धक. पूर्ण क्षमतेनं देणार ग्राहकांना सेवा. ठाण्याच्या निळकंठ हाईट्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील 700 सरनिकाधारकांना दिलासा. उच्च न्यायालयाकडून मालमत्ता हक्क हस्तांतरित करण्याचे आदेश. मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज.
नवी मुंबई पालिका हद्दीत बुधवारी आणि गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार. स्टोरेज घोटाळ्यातील पैसे अंगडियांच्या माध्यमातून फिरवण्यात आले. ईडीने केलेल्या तपासात माहिती समोर. पुण्यात ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट. पावसाळी हवामान 17 मे पर्यंत कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज. पुण्याच्या कोथरूडमध्ये साखळी चोरांचा उच्छाद. साखळी चोरांच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना केलं लक्ष्य. पुण्यात पाण्याचा गैरवापर होणार. दंडात्मक कारवाईसह नळ जोडणी देखील तोडण्यात येणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्पर्धा परीक्षा केंद्रातील पूर्वतयारी अभ्यासक्रम बंद. 2016 पासून यूजीसीने निधी न दिल्यानं अभ्यासक्रम बंद. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रशासनातील टक्का वाढवण्यासाठी उपक्रम सुरू होता. अंबरनाथमध्ये एमआयडीसीची जलवाहिनी फुटली. 12वी जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. ठाणे जिल्ह्यात 24 तास पाणीपुरवठा राहणार बंद. नागपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये निम्मेच शिक्षक. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे निरीक्षण. सेवेवरील शिक्षकांवर कामाचा ताण वाढला. कोल्हापूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याकडून एसटी चालकाला मारहाण. गाडी ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून मारहाण. पोलीस कर्मचाऱ्यासह पत्नीवर गुन्हा दाखल होणार. वाशिमच्या पाटणी चौकात 2 गटांमध्ये हाणामारी. काही समाजकंटकांकडून घरांवर आणि वाहनांवर दगडफेक. शिर्डीला जाताना जालन्याच्या भाविकांचा कारला अपघात. पती पत्नीचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बारसवाडा फाट्याजवळ अपघात. पालघरच्या मनोरमध्ये विनयभंग करत महिलेला लुटण्याचा प्रकार समोर. स्थानिक पोलीस तक्रार घेत नसल्याचा पीडित महिलेचा आरोप. राज्यात अवकाळी पावसामुळे दाणादाण. मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळीचा फटका. विदर्भात 2 दिवस अवकाळीचा तडाखा. आठवड्याभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचं सत्र पुढील 3 ते 4 दिवस कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज. बीड जिल्ह्यात अवकाळी पावसासह वादळी वारा. नगर रोडवरील पोलीस अधीक्षक पेट्रोल पंपाचा वादळी वाऱ्यात छत कोसळलं. सांगलीच्या जतमध्ये अवकाळी पाऊस. अचानक पडलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ. दुष्काळी भागात काहीसा दिलासा. ठाण्याच्या शहाप-डोलखाम परिसरामध्ये अवकाळी पावसाचं थैमान. पावसामुळे लग्न समारंभातील मंडप उडाले तर जांभूळवाडीतील 2 तरुणांचा वीज पडून मृत्यू. बारामतीत देखील अवकाळी पावसाची हजेरी. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसानं दिलासा. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील पिंगळवाडेसह परिसरात मुसळधार पावसानं झोडपलं. डाळिंब, द्राक्ष काढून ठेवलेल्या कांद्यासह भाजीपाला पिकाचं नुकसान होण्याची शक्यता. बीडच्या केजमधील लिंबाची वाडीत वीज पडल्यानं जमिनीला खड्डा. वीज पडल्यानंतर मातीतून काही काळ धूर निघाला. विहिरीचं खोदकाम करताना शेतकऱ्यानं दृश्य कॅमेऱ्यात कैद केली. बीड शहरातील अंकुशनगर भागात वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले. 2 कुटुंबांचा संसार उघड्यावर. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्गमध्ये पावसाची जोरदार हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. नंदुरबार जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी अवकाळी पावसाचा कहर. आठवड्याभरापासून सातपुड्यात तुफान पाऊस. नाशिकच्या मनमाडमध्ये दुपारी वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून दिलासा. वाशिम जिल्ह्यात सलग 2ऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचं आगमन. जालन्याच्या भोकरदन तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे छोट्या मोठ्या नाल्यांना पूर. बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट. रायगडच्या पोलादपूर तालुक्यात अवकाळी पावसाचं थैमान. वजरवाडीत झाड उन्मळून पडल्यानं घरांचं नुकसान. नाशिकच्या येवला तालुक्यातील सायगाव परिसरात जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे शेतामध्ये पाणी साचलं. शेती पिकांचं मोठं नुकसान. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी. काही ठिकाणी घरांचं नुकसान. मात्र उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेचं लवकरच टेस्टिंग होणार. 2ऱ्या टप्प्यातील पहिल्या टप्प्याचं 95% काम पूर्ण. पश्चिम महाराष्ट्रातलं 1 TMC पाणी थेट तुळजापूरच्या रामदरा प्रकल्पात पोहोचणार.
नाशिकच्या निफाडमधील चांदोरी सायखेडा परिसरात गोदावरी नदीतून जलपर्णी हटवण्याचं काम सुरू. गोदावरी नदी लवकरच मोकळा श्वास घेणार. रत्नागिरीच्या राजापूरमधील कोदवली मांडवकरवाडीत श्रमदान आणि लोकवर्गणीतून 5,000 ग्रामस्थांची तहान भागणार. सरकारी निधीची वाट न पाहता 11 लाखांचा निधी जमवत बंधारा बांधला. धुळ्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्षाचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन. गरजूंनी वैद्यकीय कक्षाचा लाभ घेण्याचं पालकमंत्र्यांचं आवाहन. चंद्रपूर जिल्हा परिषदेत 9 ते 11 मे या अवघ्या 3 दिवसात 299 कर्मचाऱ्यांच्या बदल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी पदभार सांभाळताच बदल्यांचा सपाटा.